काही लोकांना मूल होत नाहीये, त्याचं टेन्शन स्ट्रेस असतो. लग्नाला 3-4 वर्ष झालेले आहेत, अरे मूलच होत नाहीये, मग तो स्ट्रेस येऊन मान दुखायला लागतो. तुम्ही सतत फक्त स्वार्थी होताय, फक्त फळाची अपेक्षा बघताय, तुम्हाला वेगवेगळे आजारांनी घेरणार आहे. एखादा व्यक्ती एखादा पॉर्न बघतोय किंवा एखादे व्हिडिओज बघतोय किंवा एखादी सिरियल फेसबुकच्या रील्स बघतोय आणि त्यातनं त्याला इच्छा होते की आपल्या बायकोने आपल्याशी असं करावं. ती डिस्क बाहेर पडलेली डॉक्टर लोक कट करतात. ओके, पण हे अंतर वाढवू शकत नाहीये. आज आम्ही जी ट्रीटमेंट डेव्हलप केली ज्याच्यामध्ये आम्ही हे अंतरच वाढवतोय. पहिली ट्रीटमेंट जी आहे त्यामध्ये फेशियल मॅनिप्युलेशन, ज्याच्यामध्ये आपण पोश्चर रिअलाइन करतो. डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत सगळे स्ट्रक्चर हे रिअलाइन करतो, सगळे मसल हे रिअलाइन करतो. एक लक्षात घ्या, पाठीवरती झोपतो तो योगी, पोटावरती झोपतो तो भोगी, डाव्या कुशीवर झोपतो तो निरोगी आणि उजव्या कुशीवर झोपतो तो रोगी. बऱ्याच वेळा रस्त्याचे खड्डे इतके असतात की त्याच्यामुळे बऱ्याच वेळा कुठेतरी झटके बसतात आणि एखादा मणका स्लीप होऊन बऱ्याच वेळा अँड्रोलिस्थेसिस म्हणजे तो सेगमेंट कधी कधी तुटून पुढे जातो. डॉक्टर भंडारी क्लिनिकमध्ये हे सगळं आम्ही निदान करतो की पेशंटचा त्रास हा फेशियामुळे, बोनमुळे, लिगामेंटमुळे आहे. मग तशा प्रकारच्या ट्रीटमेंट त्यांना कस्टमाइज दिल्या जातात. जेवणाच्या सुरुवातीला गोड पदार्थ खायचे, जेवणाच्या मध्ये आंबट आणि खारट पदार्थ खायचे, तिखट, तुरट, कडू पदार्थ हे जेवणाच्या शेवटी खायचे, जेणे तुमचं पचन चांगलं होईल. फक्त गादी तर बाहेर आली, पण ही गादी बाहेर येताना ती काय काय कोणत्या कोणत्या स्वरूपातले आजार घेऊन आली आणि त्याचा रूट कॉज काय. आपलं मन प्रसन्न असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे आजार होणार नाही आहेत. तुम्ही लोकांची माफी मागा आणि तुम्ही लोकांना माफ करा, ॲटोमॅटिक तुमचे अर्धे आजार तिथंच कमी होणार आहेत. करेक्ट. एक केस आली होती की ज्यांच्या मानेमध्ये प्रचंड वेदना, त्यांना मान स्वतःला हाताने ठेवून झोपायला लागायचं. ओके. मग मी चेक केल्यानंतर कळलं की अरे त्यांनी खूप विचार त्यांच्या डोक्यामध्ये होते आणि म्हणजे गेले 2 ते 2.5 वर्ष त्यांना कुंडलिनी जागृत करायची आहे या हिशोबाने ते त्राटक आणि बाकीच्या गोष्टी करत होते. मानसिक त्रास आहे तर ह्याचा काही संबंध आहे का? मानेपासून कमरेपर्यंत 33 मणके आहेत. 33 मणक्यांच्या मध्ये प्रत्येक मणकाच्या 2 मणक्याच्या मध्ये पाणी असतं. पाण्याच्या मध्ये एक चकती असते. त्या चकतीमुळे आपण आज उठतोय, बसतोय, सगळ्या मुवमेंट करू शकतोय. त्या चकतीला न्यूक्लियस पल्पस म्हटलं जातं आणि ती न्यूक्लियस पल्पस जे आहे ते 70% भाग हा त्याचा जेली असतो, 20% त्याच्यात वॉटर आहे. त्याच्यामुळे ती चकती जी आहे ती हालत असते आणि बऱ्याच वेळा एखादा पेशंट किंवा एखादा माणूस एखादा पोतं उचलतोय आणि चुकीच्या पद्धतीने ठेवतोय किंवा एखादा सिलेंडर उचलला आणि चमक बसली कमरेत. सायटिकाचा प्रॉब्लेम आहे तर मला हे विचारायचं की किती टक्के लोक असतात ज्यांना ट्रीटमेंटमध्ये ह्या ऑपरेशन करावंच लागतं आणि किती जणांनी नाही केलं तरी पण ते व्यवस्थित होऊ शकतं? बऱ्याच वेळा लोक पूर्वीच्याला झाडू फरशी घरी करायचे, आज ते काम बंद केलं. तुमचं वाकणं कमी झालं तर तुमची स्ट्रेंथ कमी होत चालली. आपण गाडीचा प्रवास करतोय किंवा ऑफिसमध्ये काम करतोय किंवा रेल्वेतनं किंवा विमानातनं जातोय किंवा 2 व्हीलर चालवतोय, कुठल्याही अवस्थेमध्ये पोश्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर बऱ्याच लोकांना मणक्याचा त्रास असतो, मानेचा त्रास असतो. परत डॉक्टर्सकडनं असं सांगण्यात येतं की गादी सरकल्यामुळे काही ना काही ऑपरेशन करावे लागणार आहे, त्यानंतरच हे त्रास बरे होणार आहे. पण आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहे त्यांचं नाव आहे डॉक्टर विराज भंडारी आणि त्यांनी आजपर्यंत 1 लाखांपेक्षा जास्त लोकांना विदाऊट ऑपरेशन त्यांच्या काही टेक्निक्सने बरं केलं आहे. तर आजच्या पॉडकास्टमध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार दादा. नमस्कार. कसे आहात तुम्ही? खूप मजेत. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. तर अगोदर आपल्या ऑडियन्सला एक शॉर्ट इंट्रोडक्शन करून द्या तुमची जर्नी स्टार्ट कधी झाली? माझी जर्नी चालू झाली 2009मध्ये. माझं BMS झालं. BMS झाल्यानंतर मी केरळमध्ये हाडवैद्यांकडे शिकायला गेलो आणि तिथनं आल्यानंतर तिथे जवळजवळ मी एक 2-3 महिने
अभ्यास केला. स्पाईनचे वेगवेगळे मॅनिप्युलेशन, वर्मचिकित्सा, बोन सेटिंग, हे सगळं शिकून आल्यानंतर मी जेव्हा इथे प्रॅक्टिस चालू केल्यानंतर कळालं की अरे आपल्याला खूप अजून अभ्यास करावा लागेल. ओके. आणि त्यानंतर मग मी पुण्याच्या पेरिफेरीमध्ये, महाराष्ट्रातल्या पेरिफेरीमध्ये जेवढे हाडवैद्य आहेत त्यांच्याकडे मी जाऊन 2 दिवस 4 दिवस प्रत्येक रविवार असं कमीत कमी एक 50 ते 60 लोकांकडे मी गेलो आणि त्यांच्याकडनं ज्ञान घेतलं. आणि ज्ञान घेतल्यानंतर मग जाणवलं की अरे आपल्याला अजून काहीतरी हवं आहे. म्हणजे जे म्हणतात ना की गुरुचा शोध हा आयुष्यात जसा एकदम तृप्त भक्ताला असतो, तसं माझा जर्नी चालू झाली मणक्याची. आणि मी फेसबुक त्या काळामध्ये 2010 फेसबुक हे फार मोठ्या प्रमाणात वापरलं जात होतं. मी फेसबुकवरती स्पाईन रिलेटेड ट्रीटमेंट इन US, इन UK सर्च करायला लागले, रशिया, इन पोलंड, इन चायना, इन जर्मनी, असं मी चेक करत गेलो. आणि मला खूप वेगळ्या ट्रीटमेंट बाहेर दिसल्या. जसं आपल्या भारतामध्ये आयुर्वेद आणि योगशास्त्र आहे, तसं चायनामध्ये त्यांची स्वतःची वैयक्तिक एन्साईन थेरपी आहे, इजिप्तची स्वतःची एन्साईन थेरपी आहे, अमेरिकेची स्वतःची एन्साईन थेरपी आहे. व ह्या सगळ्या थेरपीचा मी स्वतः वैयक्तिक त्यांच्याशी चर्चा करायला लागलो, मेसेंजरवरती जाऊन मेसेज पाठवायला लागलो. आणि त्यानंतर मला समजलं की काही शॉर्ट कोर्सेस स्पाईनचे आहेत की जे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, जर्मनी, पोलंडमध्ये आहेत. मग मी काही ठिकाणी गेलो, काही कोर्सेस माझे दिल्लीमध्ये झाले, काही कोर्सेस बॉम्बेमध्ये झाले की ज्यांना आम्ही इन्व्हाइट केलं इंडियामध्ये. आणि असेच एक माझे 15-16 मित्र, आम्ही जिज्ञासू लोक जी होतो की त्यांनी असे वेगवेगळे कोर्सेस अटेंड करायला सुरुवात केली. मग मी चायनाला गेलो. चायनाला शांघायमध्ये मी एक 8 दिवसाचा कॉन्स्टंट क्रायोप्रॅक्टरचा कोर्स केला. त्यानंतर रॉल्फ मुवमेंट, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, व्हिसरल मॅनिप्युलेशन नावाचा एक बॅरेल युनिव्हर्सिटी UKचा कोर्स केला. आणि हे सगळं करता करता 19 वर्ष कशी गेली हे मलाही समजलं नाही. अच्छा. आणि त्याचबरोबर ती कोर्स पण करायचो, पेशंट पण बघायचो, मग काय अडचणी येतात ते समजून घ्यायचो, त्याचे पायलट स्टडी, रिसर्च अँड डेव्हलपमेंट मी स्वतः करत गेलो. आणि इव्हिडन्स बेस्ड थेरपी बनवायची आहे त्याचा ध्यास मला लागलेला होता की कुठलाही रुग्ण आला तर तो 100% हा बरा झाला पाहिजे. मग त्याचं बरा होण्यासाठी मेन काय तर तुमचं डायग्नोसिस चांगलं पाहिजे. ओके. मग त्या डायग्नोसिस शिकण्यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारच्या निदान पद्धती शिकलो. वेगवेगळ्या प्रकारचं डायग्नोस कसं करायचं आहे, निदान कसं करायचं आहे, निदानासाठी कुठले इन्स्ट्रुमेंट वापरता येईल, एक्सरे कसे करता येईल, MRI कसे करता येईल, एक्सरेचे वेगवेगळे टेक्निक शिकलो. ओके. की स्टँडिंग एक्सरे केल्यावर काय होतं, स्लिपिंग एक्सरे केल्यावर काय होतं, सिटिंग एक्सरे केल्यावर काय होतं, कसं निदान अजून चांगलं होईल. त्याचबरोबर क्लिनिकल एक्झामिनेशन, क्लिनिकल म्हणजे पेशंट आल्यानंतर उभं राहिल्यानंतर बघणं, त्याची ग्रॅव्हिटी कशी आहे, तो कसा उभा राहतोय, कसा बसतोय, तो कसा वागतोय. त्याचबरोबर कपडे काढल्यानंतर त्याचं स्ट्रक्चर कसं दिसतं, डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत कधी कधी तो मणका तिरका असतो, शोल्डर पुढे मागे असतात, गुडघे पुढे मागे असतात, कमरेचा भाग पुढे गेलेला असतो, गुडघा एखादा पुढे किंवा मागे गेलेला असतो. हे सगळं त्याचं इंटरप्रिटेशन मी शिकलो. ओके. त्यानंतर मग नुसतं फूटवरती कसं आपल्याला निदान करता येईल, म्हणजे आपले तळपाय जे आहेत ते एक मोठं निदानाचं ब्ल्यूप्रिंट आहे. अच्छा. प्रत्येक पेशंटचे तळव्यांचे आम्ही ठसे घ्यायला लागलो. ओके. आणि ते ठसे घेऊन त्याचा मणकावरती कसा मी सलाईन आहे हे समजायला लागलं. म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टी. मग अमेरिकेत एक नर्वोस्कोप नावाचं मशीन आहे, ते आणलं. ते मांडणिकेच्या पहिल्या मणक्यापासून माकडहाडापर्यंत आम्ही लावतो आणि चेक करतो की कोणत्याही रुग्णाला त्रास हा साधारण 2 महिन्यापासून होतोय, 6 महिन्यापासून होतोय का 3 वर्षापासून होतोय. ओके. ह्याचं इंडिकेशन आणि त्याचा ग्राफ आम्हाला मिळायला लागला. तिथेच समजतं ते. येस. ओके. हे मशीन आपल्या दवाखान्यात आत्ता इंडियामध्ये अवेलेबल आहे. आपण बरेच इन्स्ट्रुमेंट फॉरेनचे इंडियामध्ये आणलेले आहेत, ते सगळे आत्ता आपण वापरतोय. आणि त्याचं आत्ताच्या घडीला खूप चांगल्या पद्धतीने ते विकसित केलेलं आहे की रिझल्ट जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने येतात आहेत लोकांमध्ये आणि ऑपरेशन लोकांची वाचतात आहे. ग्रेट. खूप छान जर्नी आहे तुमची. आपण डीपमध्ये जरा गोष्टी आज चर्चा करूया त्यावर, कारण बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम्स असतात आणि तुमच्याच बऱ्याच व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स पण आहेत की लोकांचे जे त्रास होते त्यांना ते बरे झालेत. तर काय त्रास होते त्या गोष्टींवरती आज आपण डिस्कस करूया. स्लीप डिस्कचा हा प्रॉब्लेम सगळ्यांमध्ये म्हणजे बऱ्याच लोकांमध्ये आहे. बरोबर. स्लीप डिस्क एक्झॅक्टली आहे का हे शॉर्टमध्ये सांगा. एक लक्षात घ्या, 2 मणक्यांच्या मध्ये पाणी असतं. आपल्या मानेपासून कमरेपर्यंत 33 मणके आहेत. 33 मणक्यांच्या मध्ये प्रत्येक मणकाच्या 2 मणक्याच्या मध्ये पाणी असतं. पाण्याच्या मध्ये एक चकती असते.
त्या चकतीमुळे आपण आज उठतोय, बसतोय, सगळ्या मुवमेंट करू शकतोय. त्या चकतीला न्यूक्लियस पल्पस म्हटलं जातं आणि ती न्यूक्लियस पल्पस जे आहे ते 70% भाग हा त्याचा जेली असतो. 20% त्याच्यात वॉटर आहे आणि त्याच्या भोवताली सगळं पाणी असतं. 80% पाणी, 20% जेली टाईप स्ट्रक्चर. त्याच्यामुळे ती चकती जी आहे ती हालत असते आणि बऱ्याच वेळा एखादा पेशंट किंवा एखादा माणूस एखादं पोतं उचलतोय आणि चुकीच्या पद्धतीने ठेवतोय किंवा एखादा सिलेंडर उचलला आणि चमक बसली कमरेत, तर ती चकती चुकीच्या हालचालीमुळे, म्हणजे एका सेकंदामध्ये 3 हालचाली केल्या ती चकती बाहेर येते आणि ती बाहेर आली उजवीकडनं तर उजव्या पायाला दुखापत होते, उजव्या पायाला मुंग्या येतात, उजवा पाय जड होतो, बधीर होतो, दुखायला लागतो. डाव्या साईडनी ती चकती जर बाहेर आली तर डाव्या पायाचा पाय हा जड होतो, बधीर होतो किंवा मुंग्या यायला लागतात. तर हे स्लिप डिस्क म्हणजे काय, तर ती चकती बाहेर येणं आणि ती चकती बाहेर आल्यानंतर ती मज्जातंतूला दाब देते आणि दाब दिल्यामुळे बऱ्याच वेळा मानेच्या पासून, म्हणजे मानेमध्ये 7 मणके आहेत, तिथे मानेमध्ये कुठेतरी ती चकती जर बाहेर आली तर मग हाताला मुंग्या येतात, हात जड वाटतो, हात बधीर होतो. पायाला झालं तर पायाच्या साईडला, म्हणजे लंबरमध्ये झालं तर पायाच्या तुमच्या कमरेपासून ते पायाच्या बोटांपर्यंत ती सायटिक नर्व पिंच होते, म्हणून तिला म्हणतात सायटिका. स्लिप डिस्कचं हे पुढे जाऊन रूपांतर सायटिकामध्ये होतं. अच्छा, म्हणजे हे मुंग्या वगैरे त्यावेळी येतात. येस. ओके. आता ज्या व्यक्तीला हा प्रॉब्लेम आहे, सायटिका जो प्रॉब्लेम आहे, तर ह्यांना जेव्हा पण हे चालतायत त्यावेळी असं काही स्पेशल शूज वगैरे घालायचे आहेत का, नाही तर असे काय प्रिकॉशन्स घ्यायचे? एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट आहे की शूज किंवा आजकाल वेगवेगळे बूट्स येतात किंवा काही काही आज तुमच्या पायाच्या कर्वेचरनुसार वेगवेगळ्या चप्पल्स पण आज बाजारात मिळतात आहे. अच्छा. परंतु ती जी कर्वेचर आहे ती पूर्ण बदलू शकतो आपण. एक लक्षात घ्या, नेहमीच बूट वापरणं किंवा चप्पल वापरणं यापेक्षा व्यायाम करणं हे खूप गरजेचं आहे. राईट. एक लक्षात घ्या, तुम्ही जसा व्यायाम कराल, तुमचा पेल्विस जसा रिअलाइन होतो, बॅलन्सला जातो, तसे तुमचे पायाचे कर्वेचर हे बदलायला लागतात. ते एकसारखे राहत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा तुमची जी चप्पल वापरणार आहात ती चप्पलेचा पुढचा भाग आणि शेवटचा भाग हा एकसारखा हाईटचा पाहिजे. अच्छा. बऱ्याच वेळा काही वेळा आपण बूट्स बघतो ते स्लोप असतो किंवा काही वेळा उतार असतो पुढच्या दिशेने, तर शक्यतो उतार नसावा. चारी बाजूनी चप्पलची हाईट ही एकसारखी असावी, शूजची हाईट एकसारखी असावी. आणि त्याचबरोबर तुम्हाला जो त्रास होतोय त्यासाठी तुम्ही जर व्यवस्थित योगा करताय, व्यवस्थित ट्रीटमेंट घेताय, तर तो तुमचा पायाचा कर्वेचर हा बदलत जातो. नेहमी असं नाहीये की नुसतं स्कॅनिंग करून घातलेली चप्पल म्हणजे त्रास कमी झालाय. तर एक लक्षात घ्या, तो जी हाईट कमी जास्त आहे किंवा एखाद्याचा पाय शॉर्ट असतो, एखाद्याचा पाय मोठा असतो, ते सगळं बदलता येतं आणि ते बदलतं. ओके. आणि जसं सायटिकामध्ये जसं जास्त वेळ गाडी चालवणे, नाही तर एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून जे असतात, बरोबर, तर हा त्रास वाढतो का? एक लक्षात घ्या, एका जागेवरती तुम्हाला 45 मिनिटं बसायचं आहे. आपण गाडीचा प्रवास करतोय किंवा ऑफिसमध्ये काम करतोय किंवा रेल्वेतनं किंवा विमानातनं जातोय किंवा टू व्हीलर चालवतोय, कुठल्याही अवस्थेमध्ये पोश्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट. आज तुम्ही एकाच जागेवरती तुम्ही 2 तास, 3 तास, 4 तास, 8 तास बसणार असाल, मध्ये उठणारच नाहीये आणि कंटिन्युअस बसता बसता 2 मणक्यातली जी गादी आहे ती खाली 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 सरकत जाते. ओके. बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी अँड बिकॉज ऑफ प्रेशर. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस दर 45 मिनिटानंतर तुम्हाला उठायचं आहे, 2 ते 3 मिनिटं चालायचं आहे. ओके. तुम्ही टू व्हीलरचा प्रवास करताय, 45 मिनिटं गाडीवर बसा, गाडी साईडला लावा, रस्त्यावरती 2-3 मिनिटं चालायचं आहे, परत गाडीचा प्रवास करायचा आहे. ओके. तुम्हाला लॉंग जर्नी जरी करायचं आहे तरी तुम्हाला 45 मिनिटानंतर कंपल्सरी इंटरव्हल घ्यायचा आहे. ओके. म्हणजे हा त्रास वाढू शकतो जर आपण असं नाही केलं तर. येस. त्याचबरोबर 4 व्हीलरचा प्रवास आहे, तुम्ही गाडी 1 तासानंतर साईडला घ्या, 2-3 मिनिटं रस्त्यावरती चाला, परत गाडीवर बसा. विमानामध्ये आणि रेल्वेमध्ये तुम्ही प्रवास करताय, दर 1 तासांनी मधल्या पॅसेजमध्ये चालायचे, जेणेकरून हा त्रास वाढणार नाहीये. ओके. तुम्हाला लॉंग जर्नी करायचं आहे तर तुम्ही स्लीपर कोचचा वापर करा, म्हणजे तुम्हाला त्रास वाढणार नाही. आज बऱ्याच वेळा रस्त्याचे खड्डे इतके असतात की त्याच्यामुळे बऱ्याच वेळा कुठेतरी झटके बसतात आणि एखादा मणका स्लीप होऊन बऱ्याच वेळा अँड्रोलिस्थेसिस म्हणजे तो सेगमेंट कधी कधी तुटून पुढे जातो. एवढी मोठी दुखापत होते, कधी कधी मग लघवीचा कंट्रोल जातो, संडाचा कंट्रोल जातो. म्हणून गाडी चालवताना खड्ड्यांच्या
रोड असेल तर तुम्हाला अत्यंत गाडी ही सावकाश चालवायची आहे. आज बऱ्याच वेळा खड्ड्यांमुळे बऱ्याच लोकांचे मणक्यावरती प्रेशर येऊन गाडी ही सरकते, कधी कधी तो फॅसेट तुटतो, पाय लुळा पडण्यापर्यंत मी केसेस बघितलेले आहेत. ओके, त्या प्रॉब्लेममुळे. येस. ओके, आता समजा जर एखादा व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टींचे प्रिकॉशन घेतोय, ठीक आहे, पण मानसिक त्रास आहे, तर ह्याचा काही संबंध आहे का? एक लक्षात घ्या, मना करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे हे कारण. आपलं मन प्रसन्न असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे आजार होणार नाही आहेत. मनामध्ये आपले वेगवेगळे भाव असतात. त्याच्यामध्ये काय असतं की काही लोकांना सतत चिंता करायची सवय असते. कुठलीही गोष्ट झाली तर सतत चिंता करत बसणे. गाडी उशिरा आली तरी चिंता करायची, गाडी लवकर आली तरी चिंता करायची. करेक्ट. बऱ्याच वेळा एखाद्या घरातला ग्लास फुटतो, मग ते चिंता करत बसतात, अरे माझा ग्लास फुटला. मग एक लक्षात घ्या, चिंतनम विषाद, म्हणजे विषाद म्हणतात चिंताला, संस्कृत शब्द विषादम रोगवर्धनम श्रेष्ठ. म्हणजे सतत चिंता करणं, अति डोक्यात विचार ठेवणं, त्याच्यामुळे रोगाची उत्पत्ती होते, त्याच्यामुळे वेगवेगळे इमोशन वेगवेगळ्या ऑर्गनमध्ये जाऊन साठतात. ओके ओके. मग ह्या चिंतेमध्ये किंवा ह्या विचारांमध्ये पुढचा भाव आहे तो म्हणजे बघा, काही लोकांना शोक करत बसतात की माझ्याकडे ही गोष्ट नाही आहे, माझ्याकडे हे घर नाही आहे, माझं घर लहान आहे, किंवा माझ्याकडे मोठी गाडी नाही आहे. करेक्ट. जे आहे त्याचा आनंद माणूस घेत नाही आणि जे नाही आहे त्या गोष्टीच्या मागे लागतो. राईट, तो विचार करत बसतो. मग त्यातनं उत्पन्न होणारी कुठेतरी मानदुखी चालू होते. मग त्याचबरोबर काही लोक क्रोधी, सतत त्यांना काही थोडं गोष्ट नाही मिळाली की ते रागवतात. ओके. किंवा त्यांच्या मनासारखी गोष्ट नाही झाली की लगेच रागवतात. म्हणजे 4 वाजता चहा नाही दिला सुनबाईनी लगेच ओरडायला चालू करतात, हे 4 वाजले समजत नाही का तुला. म्हणजे इतका पारा चढतो की कधी कधी त्या आजोबांना किंवा त्या वयस्कर व्यक्तीला कधीतरी पॅरालिसिसचा अटॅक येतो चिडण्यामुळे. असे मी पेशंट स्वतः दवाखान्यात खूप बघितलेले आहेत. त्याचबरोबर पुढचा जो भाव आहे आपला तो म्हणजे मत्सरता. बऱ्याच लोकांना सतत एकमेकांनी गाडी, बघा आपल्या मराठीत म्हण आहे, समोरच्यानी गाडी घेतली तुझ्या पोटात का दुखतंय. बरोबर आहे. करेक्ट. तर कुठेतरी सतत कुणावरती तरी जळत राहणं किंवा कुणाची बढती झाली आहे तर कुणाचा त्रास झाला तो त्रास त्या व्यक्तीला होतो. करेक्ट करेक्ट. राग, काम, क्रोध, शोक, भय, ईर्ष्या, द्वेष आणि मत्सर या भावनांचा परिणाम आपल्या शरीराच्या आतमधल्या वेगवेगळ्या ऑर्गनवरती होत असतो. ओके. तसंच जे लोक बँकर्स आहेत, फायनान्स सेक्टर आहे, किंवा ज्यांना सतत मल्टिप्लिकेशन करावं लागतं आहे, ज्यांना गणितासारखी करावी लागतात, ते कॅल्क्युलेशन करायला लागतात, ते त्यांच्या डिओडिनममध्ये मिसअलाइनमेंट होते, बिकॉज तिथे इमोशन स्टोअर होतात. अच्छा. ज्याच्यामध्ये बऱ्याच वेळा इंटरकोर्स करायची म्हणजे मैथून करण्याची इच्छा आहे, सेक्स करण्याची इच्छा आहे, परंतु तशा प्रकारचं घरात वातावरण नसतं. ओके. आजकाल काय झालंय, 1 BHK फ्लॅट असतो, लहान मुलं असतात किंवा आई वडील पण बरोबर असतात, कधीतरी किचनमध्ये झोपावं लागतं कधी कधी. तर मग त्याच्या अभावी सगळ्या इच्छा काय होतात, आतमध्ये अपुऱ्या राहतात आणि त्या इच्छांचं स्टोरेज तुमच्या लेफ्ट किडनीमध्ये होतं. ओके. किंवा एखादा व्यक्ती एखादं पॉर्न बघतोय किंवा एखादे व्हिडिओज बघतोय किंवा एखादी सिरियल फेसबुकच्या रील्स बघतोय आणि त्यातनं त्याला इच्छा होते की आपल्या बायकोने आपल्याशी असं करावं, परंतु ते तसं होत नाही प्रॅक्टिकली, आणि ती भावना कुठेतरी स्टोअर होते लिव्हरमध्ये. ओके. ती कुठेतरी स्टोअर होते लेफ्ट किडनीमध्ये. अच्छा. बऱ्याच वेळा काही लोकांच्या घरामध्ये कोणीतरी एक्सपायर झालेलं असतं, लाडकी व्यक्ती एक्सपायर होते, जवळची व्यक्ती एक्सपायर होते, मित्र एक्सपायर होतो, आई वडिलांपैकी कोणतरी खूप अटॅचमेंट असते आणि ते एक्सपायर होते, राईट किडनी मिसअलाइनमेंट होते. बऱ्याच वेळा लोकांचं खाणं हे बऱ्याच वेळा बाहेरचं आहे. आज तुम्ही जर बघितलं गुरुचरित्र अध्याय 36 त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं परुषित अन्न खायचं नाही आहे, बाहेरचं अन्न शक्यतो कमीत कमी खावा, किंवा इतरांच्या ते अन्न बनवताना त्याने कुठला संस्कार केला आहे, त्याचे विचार काय आहेत, ते अन्न शिजवताना त्याचे विचार काय आहेत. आज सर्रास लोक बाहेर खातात. करेक्ट. मग त्या अन्नामधनं जे संस्कार पोटात जाणार आहे ते व्यवस्थित होत नाही, मग आमचा पक्वाशय बिघडतो. राईट. सिकम, लार्ज इंटेस्टाईन फर्स्ट 1/3 पार्ट. मग त्याच्यामुळे गॅसेस होणं, पोट फुगणं, पोट साफ न होणं, कॉन्स्टिपेशन, पाईलचा त्रास, कंबरदुखीचा त्रास, कंबर अवघडण्याचा त्रास, हे सगळे आजार हे तुमच्या इमोशनमुळे त्या अन्नातनं तुम्हाला संस्कार घेऊन येतात शरीराकडे. ओके. एक लक्षात घ्या, इमोशनचा आणि आजाराचा हा 100% संबंध आहे.
राईट राईट. बऱ्याच वेळा काही लोक एखाद्या नोकरीमध्ये असतात, पण त्यांना ती नोकरी आवडत नसते, पण तो मिळणारा पैसा आवडत असतो. बरोबर. नोकरी आवडत नसते, मिळणारा पैसा आवडत असतो. नोकरीमधले 8 तास ते हाणून मारून तिथं बसतात आणि ते काम संपवतात, पण त्यांना ते आवडतच नसतं. मग कुठेतरी तोच त्रास, तो इगो, तो स्ट्रेस मनामध्ये येतो आणि वेगवेगळे मग BP शुगरचे त्रास चालू होतात. करेक्ट. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक माणसाचा विचार हा एकतर आजार बरा करतो किंवा आजार निर्माण करतो. म्हणून इमोशन इज द की मेडिसिन ऑफ डिसीजेस ऑर डिसऑर्डर्स. ओके. म्हणजे ह्याची सुरुवात प्रोग्रेसची सगळ्यात पहिली स्टेप आहे की तुमचे विचार बदला. येस. त्याच्यानंतर तुमची ही जी ट्रीटमेंट आहे ही अशीच म्हणजे ही स्टार्ट होईल रिकवर व्हायला. बरोबर आहे. काय होतं, मी जेव्हा अमेरिकेत होतो जेव्हा स्ट्रक्चरल इंटिग्रेशन नावाचा कोर्स शिकवला, त्यावेळेस ते आम्हाला प्रत्येक ट्रीटमेंट दिल्यानंतर ते आमच्या अंगावर ट्रीटमेंट द्यायचे आणि ते विचारायचे व्हॉट यू फील, तुला काय वाटलं. एखादी ग्लाईड दिली म्हणजे आता मांडीपासून गुडघ्यापर्यंत ग्लाईड दिली आणि ती ग्लाईड दिल्यानंतर तुझ्या ह्या भागामध्ये किंवा तुझ्या डोक्यामध्ये किंवा तुझ्या पायामध्ये काय बदल झाला. आम्हीही सध्या ट्रीटमेंटमध्ये जेव्हा ट्रीटमेंट देतो, प्रत्येक ट्रीटमेंट नंतर पेशंटला विचारतो व्हॉट यू फील, तुला काय बरं वाटलं. जर पेशंटला तो बदल समजलाय आणि त्याच्या मेंदूमध्ये स्टोअर झालाय तर तो पेशंट बरा होतो. ओके. पण बऱ्याच वेळा काय होतं, काही लोकांना तो बदल समजलेला असतो पण ते ॲक्सेप्टच करत नाही की हा बदल झालाय. मग बॉडीचं मेकॅनिझम, न्यूरॉन्स काय करतात, त्याला परत रिप्लिकेट करून रिव्हर्स आणतात. राईट राईट. तर एक लक्षात घ्या, तुम्हाला गुलाबजाम दिलाय का जिलेबी दिली आहे का काजू का चॉकलेट, हे तुम्हाला डोळे बंद करून मी खायला दिलं, त्याच्या चवीनुसार तुम्हाला समजणार आहे. कारण जे पदार्थ तुम्ही आजपर्यंत खाल्लेत ते दिले तर तुम्हाला समजणार आहे. करेक्ट. पण जो पदार्थ दिलेलाच नाहीये आणि तुम्ही फील करताय, मग तुम्ही काहीतरी सांगू शकता, तो आंबट आहे, तो खारट आहे, तो तिखट आहे, तो वृक्ष आहे, तो कोरडा आहे, तो लिक्विड फॉर्ममध्ये, सेमी सॉलिड आहे, पिच्चिल आहे. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट ही तुम्ही समजून घेऊ शकता त्याच्या संस्काराने, त्याच्या प्रभावाने, त्याच्या वीर्याने. आज काय होतं की लोकांनी प्रत्येक गोष्ट जर त्यांनी समजून घेतली ना आणि फील केलं तर तुमचा प्रोग्रेस हा वाढत जातो. अच्छा. ओके. आता हे प्रॉब्लेम्स जेव्हा माहिती पडतात, स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम आहे, तर सायटिकाचा प्रॉब्लेम आहे, तर ह्याच्यामध्ये बरेच डॉक्टर ऑपरेशनसाठी सजेस्ट करतात. बरोबर. तर मला हे विचारायचं की किती टक्के लोक असतात ज्यांना ट्रीटमेंटमध्ये ह्या ऑपरेशन करावंच लागतं आणि किती जणांनी नाही केलं तरी पण ते व्यवस्थित होऊ शकतं. एक लक्षात घ्या, ऑपरेशन म्हणजे काय हे पहिलं आपण समजून घेऊयात की ऑपरेशन आज मणक्यांचे जे करतात त्याच्यामध्ये 2 प्रकार केले जातात सध्या. एक आहे लॅमिनेक्टॉमी, डिसेक्टॉमी, म्हणजे जी डिस्क बाहेर आली आहे तिला कट करणं, आणि दुसरा प्रकार आहे त्यामध्ये फिक्सेशन सर्जरी केली जाते, ज्याच्यामध्ये 2 ते 3 स्क्रू लावले जातात, 2 ते 3 प्लेट टाकल्या जातात आणि त्याला पॅक केलं जातं. ओके. या दोन्ही ऑपरेशनची जी पद्धती आहे त्याच्यामध्ये आपण पहिलं ऑपरेशन बोलूया, लॅमिनेक्टॉमी, डिस्क कट करणं. तर एक लक्षात घ्या, बऱ्याच रुग्णांमध्ये मी बघतो की 2 मणक्यातलं अंतर हे कमी झालेलं असतं आणि ते अंतर कमी झाल्यामुळे ती गादी पापडासारखी बाहेर येते. आपण पापडाचा गोळा जेव्हा दाबतो तेव्हा जसं ते दाब पडल्यानंतर तो पापड मोठा होतो, तसं 2 मणक्यांचं अंतर कमी झालं त्याच्यानंतर ती डिस्क ही बाहेर पडते. ती डिस्क बाहेर पडलेली डॉक्टर लोक कट करतात. ओके. पण हे अंतर वाढवू शकत नाहीये. आज आम्ही जी ट्रीटमेंट डेव्हलप केली त्याच्यामध्ये आम्ही हे अंतरच वाढवतोय की ती डिस्क परत स्वतःहून जागेवरती जाऊन बसेल. राईट राईट राईट. त्याच्यामुळे ऑपरेशन हे वाचतं. परंतु ज्या केसमध्ये की मणका हा फ्रॅक्चर झालाय, फ्रॅक्चर आहे पण तो त्याच्या लाईनीमध्ये, तिथे ऑपरेशन वाचतं. पण मणकाचा फॅसेट तुटलाय आणि मणका पुढे घसरलाय, मणकाचा फॅसेट तुटला आणि मणका पुढे घसरलेला आहे आणि त्या पेशंटमध्ये तळपायाला आगाग होत आहे रोज, तर अशा केसेसमध्ये तुम्हाला ऑपरेशनच करावं लागतं की जिथे स्क्रू लावायला लागतात, जेणेकरून फिक्सेशन करावं लागतं, कारण तो मणका पुढे घसरू नये अजून म्हणून. अच्छा. काही लोक अंगावरती काढतात, डिस्क बाहेर आली आहे, डिस्क बाहेर आली
आता L3 L4 मधनं डिस्क जर बाहेर आली आहे, उजव्या साईडनी बाहेर आली आहे, तर पेशंटची उजव्या मांडीला मुंग्या चालू होतील, उजवा पाय जड वाटायला लागेल, उजवा पाय बधीर वाटायला लागेल. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक मणक्याची गादी जिथनं बाहेर आली ते तशा प्रकारचे सिम्पटम्स पेशंटमध्ये बघायला मिळतात. ओके. L4 L5 मधनं गादी बाहेर आली आहे तर पेशंटच्या कमरेपासून मांडीच्या मागचा भाग, पिंडरीचा काही भाग दुखेल. ओके. L5 S1 मधनं गादी बाहेर आली आहे, दॅट इज अ सायटिक पेन स्टार्ट फ्रॉम द बटक्स टुवर्ड्स युअर थाय. ओके. टुवर्ड्स युअर टोज, तुमच्या पायापर्यंत ते दुखणं होणार आहे. तर एक लक्षात घ्या, काही पेशंटमध्ये सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडते, काही पेशंटमध्ये रोज सकाळी उठले की अर्धा एक तास कंबर अवघडते, 1 तासानंतर त्या पेशंटला बरं वाटतं. काही पेशंटमध्ये एक 5 मिनटं चाललो, 10 मिनटं चाललो की मुंग्या येतात, बसावं लागतं, मग बसले की मुंग्या जातात, परत चालायला लागले 10 मिनिटानंतर मुंग्या चालू होतात. ओके. काही पेशंटमध्ये बधिरता जाणवते, नमनेस, काही पेशंटमध्ये जडपणा जाणवतो, काही पेशंटमध्ये फक्त तळपायाला मुंग्या जाणवतात, तळपायाला बधिरपणा जाणवतो. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक पेशंटमध्ये ती गादी वेगवेगळ्या ठिकाणावरनं बाहेर पडलेली असते. मग तिचं निदान करणं ती किती प्रमाणात बाहेर आहे त्याचा एपी कॅनॉल डायमीटर आम्ही चेक करतो. एपी कॅनॉल हा साधारण 14 ते 16 mm पाहिजे. तो बऱ्याच वेळा काही पेशंटचा 2 mm, 3 mm, 4 mm असतो. तो आमच्या ट्रीटमेंटनंतर आम्ही 8व्या ते 9व्या महिन्यात MRI रिपीट केला, 14, 16, 18 mm पर्यंत गेलेला आहे. ओके. फरक इतका आहे. येस. ती गादी परत रिअलाईन होते, परत स्वतःच्या जागेवर येऊन बसते. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक पेशंटमध्ये बघणं गरजेचं आहे की पेशंटला कशा पद्धतीच्या वेदना आहेत. काही पेशंटला वेदना या अनफोल्ड असतात, काही पेशंटच्या वेदना या सिलेंड्रिकल असतात, काही पेशंटच्या वेदना या रिफोल्ड असतात, अनफोल्ड असतात. तर प्रत्येक पेशंट टू पेशंट जरी गादी बाहेर आली आहे तरी प्रत्येकाचं दुखणं हे वेगळं वेगळं आहे. ओके. ओके. पेशंट वेगळ्या पद्धतीने स्वतः दाखवतो, दर्शवतो की डॉक्टर मला या पद्धतीने दुखत आहे. काही पेशंट म्हणतात मला या पद्धतीने दुखत आहे, काही पेशंट म्हणतात मला भुसकल्याप्रमाणे दुखत आहे. तर एक लक्षात घ्या, प्रत्येकाचं दुखण्याची स्टाईल ही वेगळी आहे. गादी जरी बाहेर आली आहे तर दुखण्याची स्टाईल वेगळी आहे. मग त्यामुळे ऑपरेशन हे नक्कीच त्या रिट्रोलिस्थेसिस म्हणजे गादी मागे आली आहे तर ऑपरेशन हे 100% वाचू शकतं. पण गादी पुढे गेली आहे, मणका पुढे गेलेला आहे, फॅसेट तुटलेला आहे, तिथे तुम्हाला ऑपरेशनच करावं लागतं. ओके. ओके. म्हणजे चेक केल्यानंतर माहिती पडतं. ओके. तर आता ऑफिसमध्ये बसताना काही वेगळा सेटअप लागणार का? म्हणजे चेअरपासून डेस्क, परत स्क्रीन जी असते त्यामध्ये काही फरक करावा लागेल का जर एखादा व्यक्ती त्या सिच्युएशनमध्ये पण काम करतोय तर? एक लक्षात घ्या, नेहमी पाय हे जमिनीला चिकटले पाहिजेत. पाठीचा कणा जो आहे तो मागच्या तुमच्या चेअरला पूर्ण चिकटला पाहिजे आणि डेस्क हा तुमच्या समोर पाहिजे, आय लेवलला पाहिजे. बऱ्याच वेळा कधी कधी काही लोकांचा डेस्क हे खाली घेऊन टिपॉयवरती लॅपटॉप घेऊन काम करतात, काही लोक बऱ्याच वेळा मान अत्यंत वरती घेऊन पण काम करतात. तर मान ही नेहमी तुमची सरळ पाहिजे, मानेचा भाग सरळ पाहिजे, तुमचे शोल्डर हे इझिली पाहिजेत, स्ट्रेस नको आहे, कुठेही मानेवरती ताण नको आहे, शोल्डरवरती ताण नको आहे. अशा प्रकारची चेअर, अशा प्रकारची खुर्ची जर आपण वापरत असू आणि दर 1 तासाने कंपल्सरी उठतोय, 2-3 मिनटं चालतोय आणि परत बसतोय तर तुम्हाला त्रास होणार नाहीये. ओके. आता त्रास आहे तो त्रास वाढणार नाहीये. अच्छा. आणि तसंच रात्री झोपताना पण काही काळजी घ्यावी, जसं उशी पायाखाली घेऊन झोपावं नाही तर कमरेखाली, तर त्याच्यात पण काही झोपताना पण काळजी घ्यायची? एक लक्षात घ्या, साधारण तुमची गादी जी आहे ती 2 इंचापासून 4 इंचापर्यंत पाहिजे. त्याच्यामध्ये मेमरी फोमच्या काही आज गादी मिळतात, बेडशीट्स जे आहेत, बेड्स जे आहेत ते वेगवेगळे आत्ता अवेलेबल्स आहेत मार्केटमध्ये. बऱ्याच वेळा काही लोक कडक बेड वापरतात, काही लोक सॉफ्ट एकदम वापरतात आणि काही लोक सतरंजीवरती किंवा चटईवरती झोपतात. तर एक लक्षात घ्या, तुम्हाला झोपल्यानंतर इझीनेस आहे, त्रास होत नाही आहे असा
वापर तुम्ही करा, की काही लोक जमिनीवरती झोपतात, मला बरं वाटतं. काही लोकांचं म्हणणं असतं की मला हार्डच गादी पाहिजे, मी सॉफ्ट गादीवर झोपली की माझी कंबर आखडते. करेक्ट. तर एक लक्षात घ्या, शक्यतो 2 ते 4 इंचापर्यंत गादी पाहिजे. जे लोक कॉटनची गादी वापरणार आहेत त्यांनी एक लक्ष द्यायचं की कॉटन जो आहे गादीचा तो चारही बाजू एकसारखे आहेत का. बऱ्याच वेळा कॉटन कधी कधी खाली खाली जातो आणि तो दबला जातो. गादी बऱ्याच वेळा अशी असते, बरोबर, मधून खाली असते, मधून पूर्ण खाली, त्यामुळे मग बऱ्याच लोकांची कंबर दुखायला लागते. त्याचबरोबर उशी जी आहे ती तुमच्या 4 बोटा एवढी उशी पाहिजे. अत्यंत उंच पण उशी नकोय की जेणेकरून हनुवटी झोपल्यानंतर फार उंच वरती येईल किंवा हनुवटी पूर्ण आतमध्ये जाईल. कमीत कमी 4 बोटाची उंची असलेली उशी आपल्याला वापरायची आहे. आणि झोपताना नेहमी एक लक्षात घ्या, पाठीवरती झोपतो तो योगी, पोटावरती झोपतो तो भोगी, डाव्या कुशीवर झोपतो तो निरोगी आणि उजव्या कुशीवर झोपतो तो रोगी. ओके. शक्यतो डाव्या कुशीवर अर्धा तास, उजव्या कुशीवर अर्धा तास, पाठीवरती 1 तास. परत हे असं जर आपण सायकल चेंज केल्या तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला झोप लागते आणि त्या झोपेतनं परत भविष्यात आजार होत नाहीत. म्हणजे हा एक प्रकारचा मंत्र आहे. येस. ओके. आणि अगदी असं घरातल्या महिला जशा घरी काम करतात, फरशी पुसणं, धुणं भांडी करताना, कंबरदुखीमध्ये ह्याचा अजून वाढ होऊ शकते का ह्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये? एक लक्षात घ्या, पूर्वीपासून आपल्या घरामध्ये कामं ही आली आहेत, जसं झाडू काढणं आहे, फरशी पुसणं आहे, जात्यावरती दळणं आहे. ही प्राथमिक ज्या गोष्टी आपण आयुष्यभर आपल्या कुळाने करत आलेल्या आहेत त्या गोष्टी जर आपण करणार आहोत त्यातनं आपले त्रास हे कमी होणार आहेत. ओके. वाढणार नाही का? तर त्याने तुमच्या मसलची ताकद वाढते. अच्छा. एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा लोक पूर्वीच्याला झाडू फरशी घरी करायचे, आज ते काम बंद केलं. तुमचं वाकणं कमी झालं तर तुमची स्ट्रेंथ कमी होत चालली. एक लक्षात घ्या, आज लोक व्यायामही करत नाही आहेत. आज पूर्वीच्या वेळेला घरामध्ये आजोबा 100 जोर बैठका काढायचे, डिप्स काढायचे. आज घरामध्ये बघितलं तर आज चालणं 10 मिनिटं चालणंही कोण आज करत नाही. बरोबर आहे. व्यायामाचा अभाव झालेला आहे. त्याच्यामुळे घरातली सर्व कामं, झाडणं असू द्या, पुसणं असू द्या, घरातलं दळण निवडणं असू द्या, ही सगळी जर कामं तुम्ही करताय तर तुमचा मणका हा स्टेबल, ताकदवान होणार आहे. हां, करेक्ट. तुम्ही रोज व्यायाम करताय त्यांनी अजून ताकदवान होणार आहे. त्यामुळे घरामध्ये सकाळी उठल्यापासून प्रत्येक घरातल्या माणसाने कमीत कमी 6 सूर्यनमस्कार मारले पाहिजेत. ओके. प्रत्येक पोझिशनमध्ये कमीत कमी 10 सेकंदापासून 30 सेकंदापर्यंत थांबायचं आहे. राईट. त्याचबरोबर जे जेंट्स लोक आहेत त्यांनी कमीत कमी 25 जोर, 25 बैठका, रोज अर्धा तास चालणं, हे जर केलं तर तुमचे भावी जीवनातले बरेच आजार हे कमी होणार आहेत. ओके. म्हणजे एक प्रकारची एक्सरसाइज ही चालूच ठेवायची तुम्हाला. येस. ओके. जसं तुम्ही म्हणालात की ही एक्सरसाइज करणं महत्त्वाचं आहे, तर योगमध्ये बरेच प्रकार आहेत. त्याचबरोबर आज फिजिओथेरपी पण करतात. पण ह्या दोन्ही गोष्टींना जर आपण पाहिलं तर डॉक्टर विराज भंडारी हे जी तुमची टेक्निक आहे ह्यामध्ये काय फरक आहे? एक लक्षात घ्या, डॉक्टर विराज भंडारी टेक्निक जे आहेत याच्यामध्ये आम्ही सगळं इंटिग्रेशन केलेलं आहे. इंटिग्रेशन म्हणजे काय, तर जिथे पेशंट कोणताही आला त्याला आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा त्याची नाडी परीक्षा बघतो. नाडी परीक्षा बघितल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये कोणते दोष वाढले, जसं प्राण, उदान, समान, अपान, व्यान, हे 5 प्रकारच्या वायूंमध्ये काय शरीरामध्ये वाढलं आहे, काय कमी झालेलं आहे, कुठले धातू वाढलेले आहेत, कुठले त्रिदोष, वात, पित्त, कफाची काय अवस्था शरीरामध्ये आहे, हे आम्ही एक पहिलं चेक करतो. आणि चेक केल्यानंतर पेशंटचं स्टॅटिक आणि डायनॅमिक एक्झामिनेशन, ज्याच्यामध्ये पेशंटला उभं राहून क्लिनिकली ॲसेस करतो की पेशंट कसा उभा आहे. त्याच्यामध्ये मसल प्रॉब्लेम आहे, फेशिया प्रॉब्लेम आहे, लिगामेंटचा प्रॉब्लेम आहे, ऑर्गनचा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर पेशंटला बसवलं जातं, पेशंटच्या डोक्यावरती हात ठेवून आम्ही चेक करतो की हा आजार जो आहे त्याचं मूळ कारण कुठं आहे. ओके. मग त्या आजाराचं मूळ कारण हे मेंदूमध्ये आहे का, मेंदूतल्या रिलेटेड जो फेशिया आहे, मेंदूच्या आजूबाजूचा क्रेनियोसेक्रल रिदम जो आहे तो मिसअलाइन आहे का कुठे. ओके. ब्रेनमधले फेशिया मिसअलाइन आहेत का,
त्याच्यानंतर आम्ही चेक करतो त्याचे ऑर्गन इम्बॅलन्स आहेत का, जसं राईट किडनी इम्बॅलन्स आहे, लेफ्ट किडनी इम्बॅलन्स आहे, डिओडिनम इम्बॅलन्स आहे, कुठेतरी स्टमक इम्बॅलन्स आहे, लिव्हरची मुवमेंट होत नाही आहे, किडनीची मुवमेंट होत नाही आहे. हे सगळं चेक केलं जातं आणि ठरवलं जातं की हा त्रास मणक्यामुळे पुढे झाला आहे का ऑर्गनमुळे मणक्याला त्रास होत आहे. अच्छा, ओके. मग त्यानंतर सगळे मणके एक एक चेक केले जातात की कोणता मणका हा मागे आला आहे, कोणता मणका हा उजवीकडे गेला आहे, कोणता मणका हा डावीकडे गेला आहे, कोणता मणका हा उजव्या साईडनी मागे आला आहे. हे सगळं आम्ही चेक करतो आणि ठरवतो की नक्की हा त्रास मसलमुळं पण आहे, फेशियामुळं आहे, ऑर्गनमुळं आहे का पेशंटचा मेकॅनिक प्रॉब्लेम आहे का पॅथॉलॉजिकल प्रॉब्लेम आहे. ओके. बऱ्याच वेळा कधी कधी व्हिटॅमिन B12 खूपच प्रमाणात कमी झालेलं असतं, मग त्याच्यामुळे हाताला मुंग्या येतात, पायाला मुंग्या येतात. व्हिटॅमिन D कमी झालेलं असतं, त्यामुळे बरेच सगळे सांधे दुखत असतात. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक पेशंट टू पेशंट कस्टमाइज निदान करावं लागतं की नक्की फक्त गादी तर बाहेर आली, पण ही गादी बाहेर येताना ती काय काय कोणत्या कोणत्या स्वरूपातले आजार घेऊन आली आणि त्याचा रूट कॉज काय. ओके. मग हे सगळं आम्ही डॉक्टर भंडारी क्लिनिकमध्ये हे सगळं आम्ही निदान करतो की पेशंटचा त्रास हा फेशियामुळे आहे, बोनमुळे आहे, लिगामेंटमुळे आहे. मग तशा प्रकारच्या ट्रीटमेंट त्यांना कस्टमाइज दिल्या जातात. ओके. आता मला सांगा, आपण योग करतोय पण योगमध्ये तुमचा मनकाच घसरला आहे आणि तुम्ही किती योग केला तर 2 मणक्यातलं अंतर नाही वाढवू शकत. करेक्ट, बरोबर आहे. फिजिओथेरपीमध्ये आज तुम्ही बघितलं तर बऱ्याच इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स खूप वापरल्या जातात, जसं मॅट्रिक्स आहे, IFT आहे, टेन्स आहे, इतर वेगवेगळे मशीनचा वापर हा तिथे जास्त आहे आणि तिथे एक्सरसाइज पॅटर्न आहे. पण एक्सरसाइज करताना तिथे मेन रूट कॉजला ते लोक शोधत नाही आहेत. हां, राईट. ते फक्त विचारतात कंबर दुखते का, मग त्या प्रकारचे एक्सरसाइज पॅटर्न. करेक्ट. आणि तो सगळ्यांना एकसारखा एक्सरसाइज पॅटर्न आहे, तिथे कस्टमाइज निदान केलं जात नाही. बरोबर आहे, म्हणजे ते फिक्स आहे, ते लोक देतात. यस. एक लक्षात घ्या, त्यामुळं निदान इज व्हेरी इम्पॉर्टंट. जोपर्यंत ज्या व्यक्तीचं निदान योग्य होत नाही आहे तोपर्यंत तो माणूस बरा होणार नाही आहे. बरोबर आहे. करेक्ट. डायग्नोसिस इज द की मेडिसिन इन द स्पाईन डिसऑर्डर. राईट. करेक्ट. बऱ्याच वेळा मलावष्टंभ हे कारण असतं पाठदुखीचं, कॉन्स्टिपेशन. जोपर्यंत जर कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट साफ व्हायला लागलं की पाठ दुखायची थांबते. ओके. काही लोकांमध्ये पिरियडचे प्रॉब्लेम असतात, वातच प्रदर म्हणजे 2च दिवस अंगावरनं जातं आणि त्यामुळे कंबर दुखत असते. काही लोकांना व्हाईट डिस्चार्ज खूप होत असतो, त्याच्यामुळे कंबर दुखत असते. काही लोकांना मूल होत नाही आहे, त्याचं टेन्शन स्ट्रेस असतो. लग्नाला 3-4 वर्ष झालेले आहेत, अरे मूलच होत नाही आहे, मग तो स्ट्रेस येऊन मान दुखायला लागते. ओके. बऱ्याच वेळा काही लोकांमध्ये मी बघतो की काहीतरी ऑपरेशनं झालेली असतात, हर्नियाचं ऑपरेशन झालं आहे, कंबर दुखायला लागली. माझ्याकडे एक केस आली होती, पंढरपूरची केस आहे की या पेशंट कमीत कमी 2 वर्ष ते पाठीवरती झोपलेच नाही. पाठीवर झोपले की कंबर प्रचंड दुखायची. ओके. त्यांना नेहमी टेबलवरती ते बसून झोपायचे. 2 वर्ष त्यांनी तसे काढले, टेबलावरती झोपून, रोज रात्री टेबलावरती झोपायचे बसून. मग ते माझ्याकडे आल्यानंतर मी चेक केलं, एक्सरे इज ॲब्सोल्युटली नॉर्मल, नर्वोस्कोपनी चेक केलं, ऑल नर्व प्रेशर इज नॉर्मल. मग मी जेव्हा त्यांचं शर्ट वरती घेतला, पोट वरती केलं आणि जेव्हा हात लावला पोटावरती, हात ठेवून पोटाचे आजूबाजूचे अवयव सगळे चेक करायला लागलो, तिथे मला अपेंडिक्सच्या तिथले सगळे आणि हर्नियाचं 2 ऑपरेशन त्यांचे झाले होते आणि तिथे सगळे लिगामेंट त्यांचे टाईट झाले होते. तर मग मी त्यांना म्हटलं की तुमचं हे झोप न लागणं हे कधीपासून झालं. ते म्हणले हे 2 ऑपरेशन माझे झाले आणि त्याच्यानंतर हा त्रास चालू झाला. अच्छा. ओके. मग मी तिथे इस्टम नावाची ट्रीटमेंट केली. तिच्या पोटाच्या आजूबाजूचे सगळे लिगामेंट्स आम्ही डिझॉल्व केले, तिथले नोड्स तयार झाले ते डिझॉल्व केले आणि पेशंट घरी गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता आले. मी म्हटलं तुम्हाला 1 महिन्यानी बोलवलं, तुम्ही लगेच कसं काय आले. नाही, माझ्या वडिलांनी पाठवलं आहे, तू काल रात्री 2 वर्षानंतर पहिल्यांदा पाठीवर झोपला आहे, जा तुझा पंढरपूरचा पांडुरंग हा पुण्यात आहे, त्याचे पाय पडून ये. ओके. म्हणजे एक लक्षात घ्या, निदान हे खूप महत्त्वाचं आहे. कारण काय होतं, प्रत्येक पेशंट टू पेशंट निदान हे बदलतं, एकसारखं राहत नाही. बरोबर आहे. करेक्ट. काही लोकांचा प्रॉब्लेम हा मेंदूमध्ये असतो, काही लोकांचा प्रॉब्लेम हा गुडघ्यामध्ये असतो, काही लोकांचा प्रॉब्लेम हा पोटामध्ये असतो, काही लोकांचा प्रॉब्लेम हा त्यांच्या रक्तामधल्या काही घटक द्रव्यांमध्ये असतो. जसं ESR वाढलं आहे,
CRP वाढलं आहे, व्हिटॅमिन डी कमी झालं आहे, आर्थरायटिस आहे, RA फॅक्टर पॉझिटिव्ह आहे, अँकोलॉजिंग HLA-B27 पॉझिटिव्ह आहे. तर हे सगळं बघणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती निदान करणं गरजेचं आहे. ओके ओके. होऊ शकतं मगाशी जसं तुम्ही म्हणालात त्या पेशंटचं, ते त्या 2 वर्षामध्ये कितीतरी जणांना त्यांनी विचारलंही असेल पण तो रिझल्ट नव्हता. येस. पण ते तुम्ही मूळ कारण शोधून काढलं, एका दिवसामध्ये जो चेंज आला, तर ते ओळखणं फार महत्त्वाचं आहे. येस. तर असंच ह्या प्रॉब्लेममध्ये, सायटिक प्रॉब्लेममध्ये वजन कमी करणं पण हे महत्त्वाचं आहे का? एक लक्षात घ्या, वजन कमी करणंमुळे सायटिका बरा होतं तर नाही असं काही. एक लक्षात घ्या, प्रत्येकाची शरीरयष्टी आहे. वातज प्रकृतीची माणसं ही लुकडी मिळतात तुम्हाला, कृश मिळतील किंवा मध्यम बांधा मिळेल. पित्त प्रकृती हा मध्यम बांधा आणि कफ प्रकृती हा डबल बोन किंवा डबल मांस किंवा त्याला थोडंसे ओबेस पर्सन. तर नेहमी लक्षात ठेवा, ओबेसिटी म्हणजेच कंबरदुखी किंवा मानदुखी किंवा हा प्रकार होतोय का, तर असं काही होत नाही आहे. त्याचं निदान करणं गरजेचं आहे. कुठे मसलचा कुठे प्रॉब्लेम आहे का, कुठे लिम्फ नोडचा प्रॉब्लेम आहे का, कुठे फेशियाचा प्रॉब्लेम आहे का. तर प्रत्येक पेशंट टू पेशंट डायग्नोसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. माझ्याकडे मागच्याच आठवड्यात एक केस आली होती की ज्यांच्या मानेमध्ये प्रचंड वेदना, त्यांना मान स्वतःला हाताने ठेवून झोपायला लागायचं. ओके. झोपतानाही मान हातात घेऊन ते असे झोपायचे आणि मान उजवीकडे हालत नव्हती, डावीकडे हालत नव्हती. मग मी चेक केल्यानंतर कळलं की अरे त्यांनी खूप विचार त्यांच्या डोक्यामध्ये होते आणि म्हणजे गेले 2 ते 2.5 वर्ष त्यांना कुंडलिनी जागृत करायची आहे या हिशोबाने ते त्राटक आणि बाकीच्या गोष्टी करत होते. ओके. मग त्यांनी एक रेकीचे काही प्रकार शिकले आणि ते रेकीचे प्रकार त्यांच्या शरीरातली प्युरिटी वाढवायची आहे, निगेटिव्हिटी काढायची आहे. मग त्यांच्या डोक्यामध्ये तोच कंटिन्युअस विचार होता, मी आयुष्यात कुणाला काय बोलले, मी ते सगळ्या जुन्या गोष्टी आठवायचे, मग रडायचे आणि त्यातनं जसं रिग्रेट करतो आपण. यस. आणि तो त्रास, त्यांचे इमोशन सगळे अडकून बसले मानेमध्ये. अच्छा. ओके. मग ते आमच्याकडे जेव्हा आल्या आणि त्यांना मग मी समजून सांगितलं, तुम्ही पहिलं अतिविचार हे पहिलं बंद करा. जे घडतंय तो भगवंताचा प्रसाद आहे. बरोबर. तुमच्या आयुष्यामध्ये जे घडतंय दॅट इज द गॉड गिफ्ट. करेक्ट. एक लक्षात घ्या, बऱ्याच गोष्टी काही कार्मिक आहेत. मागच्या जन्मातनं काही गोष्टी तुमच्या पुढे तुम्ही घेऊन येता. जे काही कर्म आपण मागे केलेलं आहे, तुम्ही आंब्याचं झाड लावलंय तर तुम्हाला आंबेच येणार आहे. हो हो. करेक्ट. चिकू येणार नाहीयेत. तर एक लक्षात घ्या, कुठे ना कुठे आपण जे काही कुणाशी वागलेलो आहे, कुणाशी बोललेलं आहे, कुणाचं काही मन दुखवलेलं आहे, तर वेदनीय कर्म हे आपल्याला लागतं आणि त्यामुळे वेदना चालू होतात. ओके. अच्छा. कुठल्याही प्रकारच्या वेदना जेव्हा होतात तेव्हा आपण कुणाला तरी काहीतरी दुखवलेलं असतं. एखाद्या मुंगीला आपण दुखवलेलं असतं, एखाद्या सापाला आपण दुखवलेलं असतं, एखाद्या शेजारच्या माणसाला किंवा गरीब माणसाला तुम्ही दुखावताय आणि काहीतरी उलटं सुलटं करताय. मग दे स्टार्ट द पेन, वेदनीय कर्म. ओके ओके. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक पेशंट टू पेशंट हा वेगळा आहे. त्यांचे इमोशन मला बाहेर काढावे लागले आणि ते इमोशन जेव्हा मी बाहेर काढले, रिलीज केले, तेव्हा त्यांची मान हलायला लागली आणि त्यांनी पहिल्या 3 आठवड्यामध्ये ते झोपायला सुरुवात झाली विदाऊट मान पकडता. म्हणजे एक लक्षात घ्या, पेशंट टू पेशंट ते डायग्नोज करणं की हा कधी कधी त्रास मस्तिष्कातनं चालू झाला आहे का, मानेतनं चालू झाला आहे का, कमरेतनं चालू झाला आहे का, त्याची मेकॅनिक डिस्टर्ब आहे का, फिजिओलॉजिकल डिस्टर्बन्स आहे का, पॅथॉलॉजिकल डिस्टर्बन्स आहे, ह्याचं निदान करणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत निदान तुमचं परफेक्ट होत नाही तोपर्यंत पेशंट बरा होत नाही. एक लक्षात घ्या, स्पाईनमध्ये कमीत कमी मोर दॅन 50 थेरपी मी स्वतः शिकलो आहे. अच्छा. हां. परंतु बघा तुम्ही, महाभारतामध्ये धनुष्यबाण काढला, झाडावरती कोण बसलंय, द्रोणाचार्यांनी सांगितलं होतं की पोपटाच्या डोळ्याला बाण मारायचं आहे. मग बाकीच्या शिष्यांना विचारलं, तुला काय दिसतंय रे, तो म्हणला मला पोपट दिसतोय. एक दुसरा शिष्य म्हणला मला पोपटाचे पाय दिसतात आहे. तिसरा शिष्य म्हणाला मला पंख दिसतात आहे. आणि अर्जुन शेवटी म्हणाला की मला फक्त पोपटाचा सर डोळा दिसतोय. तसं एक लक्षात घ्या, डायग्नोसिसमध्ये मणक्याचा त्रास का झाला आहे हे ओळखणं ते अर्जुनासारखं काम आहे. ओके. ते काम आज आम्ही करतोय म्हणून आम्हाला रिझल्ट आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे. आता तुम्ही मगाशी
कार्मिकवरती जे टॉपिक बोललात, बऱ्याच लोकांना आता हे प्रॉब्लेम्स असतील चालू आणि कुठे ना कुठे त्यांनी ऐकून मनात हे ठेवलंही असेल की नाही हे कार्मिक इश्यूमुळे माझ्या कमरेत पेन आहे, नाही तर मान धरले माझी. तर मला त्यांना पण हेच सांगायचं की जर तुम्ही कन्सल्ट केलात बरोबर तर तुम्हाला तो प्रॉब्लेम रिलीज होऊ शकतो. बरोबर आहे. नाहीतर जर त्यांनी ही गोष्ट मनात ठेवली की नाही कार्मिक इश्यूमुळे माझा प्रॉब्लेम चालू झाला आहे कुठे ना कुठे, जसं आता मगाशी तुम्ही म्हणालात की रेखी, नाहीतर मग अशा बऱ्याच ठिकाणी त्यांना असं माहिती पडलं असेल की नाही कार्मिकमुळे हा प्रॉब्लेम आहे, तर हे जोपर्यंत ते दाखवत नाही तोपर्यंत ते सॉल्व्ह पण होणार नाही इश्यू. बरोबर. आणि दाखवायला त्यांनी बऱ्याच ठिकाणी दाखवलं पण असेल, पण जसं तुम्ही सांगितलात की परख असली पाहिजे. तुम्हाला जसं ते प्रॉपर तो की आहे तुम्ही ते शोधू शकता, तसं ते प्रॉपर तुम्ही जर शोधला तर ते म्हणजे इझिली ते मॅनेज होऊ शकतं. बरोबर आहे. लोक फोनचा जास्त वापर करतात, लॅपटॉपचा जास्त वापर करतात, म्हणजे इन शॉर्ट ते त्यांच्याकडे जास्त इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहेत. तर ह्याचा काही परिणाम होतो का? एक लक्षात घ्या, तुम्ही डिव्हाइस वापरताय, जेवढे जास्त डिव्हाइस तेवढी जास्त दुःख आहेत. हां. का तर आपण त्याच्या चिंतनात राहतो की एखादं फेसबुक तुमचं ओपनच होत नाही आहे दिवसभर, तो मनुष्य बेचैन होतो की अरे माझं ओपनच होत नाही, ओपनच होत नाही आहे. किंवा काही लोकांना आता सवय लागली की एखादी पोस्ट टाकली आहे, मला लाईक किती आलाय, तर दर अर्ध्या तासांनी उठतो आणि लाईक किती आहे ते बघतो आणि त्याची झोप व्यवस्थित होत नाही आणि मग पुढे जाऊन कुठेतरी शुगरचा त्रास, बीपीचा त्रास चालू होतो. ओके. अच्छा. एक लक्षात घ्या, जे घडतंय तो तुमचा भगवंताचा प्रसाद आहे. तुम्ही नेहमी चांगलं करा, चांगलं वागा, चांगल्या गोष्टी तुमच्या उद्यास येणार आहेत. ओके. पण तुम्ही सतत फक्त स्वार्थी होताय, फक्त फळाची अपेक्षा बघताय, तुम्हाला वेगवेगळे आजारांनी घेरणार आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही जसं मगाशी म्हटले की कार्मिक, एक लक्षात घ्या, कर्म जरी घडलेलं आहे, एखादं जाणता अजाणता कर्म आपल्याकडनं घडून जातं. मग काही कर्म ही शारीरिक आहेत, काही वाचिक आहेत आणि काही मानसिक आहेत. करेक्ट. मनातनं पण आपण तेच आधी चालू करतो की मला या माणसाला मारायचं आहे. मनात कित्येक वेळा मारलेलं असतं आणि तो शरीराने भले कधी कधी 2 वर्षांनी मारेल, पण मनातनं किती वेळा चालू आहे. करेक्ट. एक लक्षात घ्या, आम्ही सगळ्या पेशंटला हे शिकवतो सध्या की आय एम द प्युअर सोल, मैं शुद्ध आत्मा हूँ, मेरे अंदर चैतन्य ही चैतन्य है. पहिले तुमचे जे षडरिपू आहेत, राग, काम, क्रोध, शोक, भय, ईर्ष्या, द्वेष, मत्सर, यांना आपल्याला बाहेर काढायचं आहे. तुम्ही लोकांची माफी मागा आणि तुम्ही लोकांना माफ करा, ॲटोमॅटिक तुमचे अर्धे आजार तिथंच कमी होणार आहेत. करेक्ट. करेक्ट. जरी कार्मिक असलं, तुम्ही त्याच्यावरती अमृत घेताय याचं, तर तुमचा आजार हा बरा होणार. राईट. पण लोक ते सोडतच नाही, धरून ठेवतात ती गोष्ट की आता बघा बऱ्याच लग्नांमध्ये भांडणं होतात. माझ्या मागच्या लग्नात तू असं केलं होतं ना, आता तुझ्या मुलाच्या लग्नात मी असंच करणार. मेरे दिल को लगी हुई चोट मैं भूल नहीं सकता. करेक्ट. मग ते लोक कुठेतरी ती आठवण, त्या खपल्या वर्षानुवर्ष 10 वर्षाच्या आठवण ठेवतात आणि कुठेतरी कसं त्याला त्रास देता येईल याचा तो प्रयोग करतात. त्याच्यापेक्षा ती गोष्ट जर त्यांनी त्याच काळात विसरली असती तर भविष्यातले त्यांचे आजार हे बरे होणार नाही. बरोबर आहे. करेक्ट. म्हणून जसं तुम्ही स्टार्टिंगला म्हणालात विचार, यस, हे तुम्हाला चेंज करावं लागणार. मगाशी तुम्ही डिफरन्स सांगितलात की डॉक्टर विराज भंडारी थेरपी जी आहे ही दुसऱ्यांपासनं वेगळी कशी आहे. तर आता ही जी थेरपी ना, ही जी टेक्निक आहे ही किती वेळापर्यंत करायची आणि ही कायमस्वरूपी करतच राहावी लागते का, असं काही आहे? एक लक्षात घ्या, साधारण आपण महिन्यातनं 1 दिवस पेशंटला आपल्या दवाखान्यात बोलवतो, त्याच्यामध्ये साधारण 4 तासाची ट्रीटमेंट चालते एका पेशंटवरती. ओके. आणि साधारण महिन्यातनं 1 दिवस असं कमीत कमी 9 ते 12 सेशन किंवा 12 ते 15 सेशन्स आपण पेशंटला घ्यायला सांगतो. साधारण एक 9 महिन्यामध्ये काही लोक बरे होतात, काही लोक 12 महिन्यामध्ये बरे होतात, काही लोक 15 महिन्यामध्ये बरे होतात. तर ह्यामध्ये काय, प्रत्येक ट्रीटमेंटनंतर म्हणजे साधारण आपण 13 ते 17 प्रकारचे उपचार इंटिग्रेट करतो.
अकॉर्डिंग टू कस्टमाइज निदान करून. आणि त्याच्यामध्ये पहिली ट्रीटमेंट जी आहे त्यामध्ये फेशियल मॅनिप्युलेशन, ज्याच्यामध्ये आपण पोश्चर रिअलाइन करतो. डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत सगळे स्ट्रक्चर हे रिअलाइन करतो, सगळे मसल हे रिअलाइन करतो. सेकंड ट्रीटमेंट इज अ क्रायोप्रॅक्टर, ज्याच्यामध्ये आपण बोन सेटिंग करतो. जो मणका बाहेर आलाय, मागे आलाय, त्याला रिअलाइन केलं जातं. ओके. त्याचबरोबर पुढची ट्रीटमेंट आहे ती म्हणजे डिकॉम्प्रेशन, ज्याच्यामध्ये 2 पेशंटच्या मणक्यातलं अंतर वाढवलं जातं. ओके. तिसरी ट्रीटमेंट जी आहे त्याच्यामध्ये व्हिसरल मॅनिप्युलेशन, ज्याच्यामध्ये जो ऑर्गन इम्बॅलन्स झालेला आहे त्याला परत रिअलाइन करून त्याचे लिगामेंट्स रिलीज केले जातात. बऱ्याच वेळा पोटाच्या आजूबाजूच्या अवयवाच्या गाठी होतात तिथे, आणि तो ऑर्गन स्वतः जो मूव्ह होत राहतोय त्याचं मुव्हिंग थांबतं, मोबिलिटी थांबते. मग आम्ही ती मोबिलिटी त्याला आणून देतो. तिथले जे काही फेशियाचे नोड्स बनले ते सोडवतो. त्याच्यामुळे पेशंटला लगेच ते केल्या केल्या पेन कमी होतं. अच्छा. ओके. ग्रेट. पेशंट स्वतः चालताना सांगतो, फील करतो की अरे माझं पेन गेलं सर, हे माझं कमरेत दुखत होतं पण तुम्ही माझ्या पोटाच्या उजव्या बाजूला हात लावला आणि माझं दुखणं गेलंय. ओके. कधी कधी आम्ही डोक्यामध्ये ट्रीटमेंट इथे देतो ज्याला न्यूरोमेनिंजियल मॅनिप्युलेशन, ज्याच्यामध्ये सजॅटल सुचर, राईट फ्रंटल कॉर्नल सुचर, लॅम्बडा सुचर, त्याचं रिअलाइनमेंट केलं जातं. आणि पेशंट सांगतो तुम्ही डोक्यावरती काहीतरी हात ठेवला सर ते कमरेचं दुखणं गेलं. अच्छा. एक लक्षात घ्या, पेशंट टू पेशंट प्रायमरी फॉल्ट, सेकंडरी फॉल्ट हा वेगळा आहे. त्याला निदान करणं आणि त्याला वेगवेगळ्या ज्याला मसलची ट्रीटमेंट आहे त्याला मसल एनर्जी टेक्निक एक्सरसाइजेस देणं. ज्याला योगासनं आम्ही झूमवरती घेतो, साधारण 12 सेशन झूमवरती होतात, सकाळी 7:30 ते 7:30, सोमवार, बुधवार, शुक्रवार. मग ते पेशंट तो स्वतः अटेंड करतो. आणि त्याचबरोबर एक 13 ते 17 प्रकारचे उपचार महिन्यातनं 1 दिवस त्याच्या अंगावरती केले जातात. स्टेप बाय स्टेप पेशंटला पहिल्या दिवसापासून 9 महिन्यापर्यंत खूप चांगल्या प्रकारे बरे होतात. आणि बरेच ज्यांना कसं उठायचं आहे, कसं बसायचं आहे, लाडू कशा प्रकारचे खायचे आहेत, स्टीम कशी घ्यायची आहे, योगा कसा करायचा, याच्या सगळ्याच्या क्लिप्स डॉक्टर विराज भंडारी यूट्यूब चॅनलवरती आहेत. तुम्ही नक्कीच यूट्यूब चॅनलवरती आमच्या सगळे बघा. तुम्ही कसं डाएट, स्पाईनमध्ये काय खायचं आहे, कशा पद्धतीने खायचं आहे, जेवण किती वाजता करायचं आहे, काय जेवायचं आहे, या सगळ्यांचे व्हिडिओज आम्ही तिथे टाकलेले आहेत. नक्की प्रेक्षकांनी प्रत्येक व्हिडिओ तिथे जाऊन बघा. कसं चालायचं याच्यावर व्हिडिओ केलेले आहे आम्ही. ओके. टाच पंजा, कसं बसायचं आहे, बसताना मान खाली गेली पाहिजे, छातीचा भाग खाली गेला पाहिजे, थोडंसं पुढे जाऊन मग उठायचं आहे, मग तसंच बसायचं आहे. एक लक्षात घ्या, छोट्या छोट्या गोष्टींचे व्हिडिओज आम्ही बनवलेले आहेत जेणेकरून त्यांचे त्रासच नको आहेत. ज्याला त्रास होतोय त्यांनी फक्त पोश्चर प्रोग्राम, डाएट आणि MET एक्सरसाइजेस केले तर 70 ते 80% लोकांचे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होतात. वा, छान. मी ती लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो, म्हणजे कोणाला जर पाहायचं असेल तर तुम्ही डिटेलमध्ये गोष्टी पहा. जसं दादानी सांगितलं की सगळ्या गोष्टींवरती तिथे उपचार आहेत. तसंच दादा, स्पाईन हेल्थसाठी अशी काही गोष्ट आहे का जी डेली जर त्यांनी प्रॅक्टिस केली तर हेल्दी राहू शकतील ते? सगळ्यात पहिले मन हेल्दी पाहिजे. ओके. आनंदी राहणं, जे घडतंय दॅट इज द गॉड गिफ्ट. सतत आनंदी राहणं, आनंदाचा प्रवाह, चैतन्याचा प्रवाह मनामध्ये, शरीरामध्ये, वाणीमध्ये पाहिजे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे, स्पाईनच्या हेल्थसाठी तुमचे जेवण जे आहे, सकाळचं जेवण हे 9:30-10 वाजता, संध्याकाळचं जेवण 6 वाजता करा. ओके. जेवणाच्या सुरुवातीला गोड पदार्थ खायचेत, जेवणाच्या सुरुवातीला गोड पदार्थ खायचेत, जेवणाच्या मध्ये आंबट आणि खारट पदार्थ खायचेत, तिखट, तुरट, कडू पदार्थ हे जेवणाच्या शेवटी खायचेत, जेणे तुमचं पचन चांगलं होईल. खाल्लेल्या अन्नापासून जो काही सत्व भाग तयार व्हायला पाहिजे तो चांगल्या प्रकारे तयार होईल. किट्ट भाग बाहेर पडेल. किट्ट भाग बाहेर पडताना त्रास होणार नाही, जसं कॉन्स्टिपेशन आहे, लघवी बाहेर येत नाही आहे, संडास बाहेर येत नाही आहे, तयारच होत नाही आहे. हे सगळे प्रॉब्लेम तुमच्या लेट नाईट जेवणामुळे. ओके. तिसरी गोष्ट आहे की तुम्ही रोज व्यायाम कमीत कमी अर्धा तास ते 1 तास व्यायाम कंपल्सरी करायचा आहे. अच्छा. आणि चौथी गोष्ट आहे, कमीत कमी डोक्याला स्ट्रेस होईल अशा गोष्टी आयुष्यात करायच्या. तुमच्या खिशात जेवढे पैसे आहेत तेवढेच खर्च करा. विनाकारण क्रेडिट कार्ड काढायचं आहे, वेगवेगळे लोन्स वाढवायचे आहेत, मग तो स्ट्रेस, तो तणाव, मग झोप जाते, मग वेगवेगळ्या आजारांची साखळी चालू होते. त्यामुळे शक्यतो तुम्ही जेवढं स्वतःला आनंदी ठेवता येईल
जेवढं तुम्हाला तुमचं चौकोन जेवढा आहे तेवढाचा विचार करून प्रत्येक गोष्टी करायच्या. करेक्ट करेक्ट. मग आयुर्वेदशास्त्राने एक सांगितलं आहे, एक सुंदर व्याख्या त्याच्यामध्ये आलेली आहे की तुमचं वय काय, तुमचं मन कशात गुंतलं आहे आणि तुमच्या वयाच्या अनुसारानं तुम्ही वागताय की नाही याचा विचार प्रत्येकाने सकाळी उठल्या झोपताना करा, म्हणजे तुमचे आजार होणार नाही आहेत. अच्छा, ओके. मी म्हातारा आहे, परंतु मी ठरवेल की मी आज सिंहगड चढायला जाईल, मी पर्वती चढायला जाईल. आपल्याला जे सोसतं तेवढंच करायचं आहे. तुम्हाला सोसत असेल ती गोष्ट करा, नाही सोसत ते अतिसाहस, त्याला म्हणतो आम्ही प्रज्ञापराध. चुका करताय मग आजार निर्माण होणार. हो, बरोबर आहे. तुम्हाला ताप आहे, तुम्ही घरी झोपून राहा, त्या दिवशी नका सूर्यनमस्कार मारू. बरोबर. तुम्हाला जुलाब होतात आहे, त्या दिवशी तुम्ही शांत झोपून राहा. जुलाब होत असताना सूर्यनमस्कार वेट लिफ्टिंग करू नका. करेक्ट. अजून त्रास वाढणार आहे. तर एक लक्षात घ्या, तुम्हाला जो त्रास झाला आहे तो डॉक्टरांना सांगून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्यायचं आहे. आज बरेच लोक गुगल डॉक्टर झाले, ते स्वतःच एखादी गोळी खातात, मग त्याचा साईड इफेक्ट होऊन मग बऱ्याच वेळा एखादा ऑर्गन मिसलाईन होतो किंवा एखादा पायाला लकवा मारतो. बऱ्याच वेळा चुकीची औषधं प्रचंड प्रमाणात पोटात घेतात. करेक्ट. मी बघतो की बऱ्याच वेळा कंबर दुखते म्हणून लोक पेनकिलर घरी स्वतःहून खात राहतात आणि पुढे जाऊन ती किडनी फेल होते, डायलिसिसला जावं लागतं, सगळा प्रॉब्लेम होतो. हो, मेजर इश्यू होऊन जातो मग तो. आज काय झालंय, मेडिकलमध्ये इझिली अवेलेबल आहे, विदाउट प्रिस्क्रिप्शन मॅक्झिमम औषधं आज मेडिकलमध्ये मिळतात. मग त्याच्यामुळे बऱ्याच वेळा लोक दिवसाला कमीत कमी 3-3, 4-4 पेनकिलर खातात आहे. ओके. माणसाची कोपअप करणं, सहनशक्ती जी आहे ती दिवसेंदिवस ही कमी होत चालली आहे. बघा, तुम्ही आज ट्रॅफिकमध्ये तुम्ही एखाद्याला नुसती गाडी चिटकवा तरी तो चाकू काढून मारायला चालू होतो. किती पित्त हे कलियुगात वाढलेलं आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, याच्यावरनं मला एक आठवली. गुरुचरित्र अध्याय 2. कलियुग चालू झालं तेव्हा कली पृथ्वीवरती यायला लागला आणि ब्रह्मदेव तिथं होते आणि ब्रह्मदेव त्याला विचारले, अरे तू एका हातामध्ये जीभ घेऊन चाललाय आणि एका हातामध्ये लिंग घेऊन चाललाय, हे कुठं चाललंय असं घेऊन? तो म्हणला, मी आता पृथ्वीवरती चाललेलो आहे आणि पृथ्वीवरती माणसाच्या जिभेवरती बोलण्यासाठी आणि खाण्यासाठी कंट्रोल राहणार नाही आणि लिंगावरती कंट्रोल राहणार नाही. करेक्ट. आणि ते आज आपल्याला बघायला मिळतंय सगळं, राईट, की लोक इतकं पित्त वाटतंय. हे पित्ताचा युग आहे, कलियुग. सगळ्यांना पित्ताचे विकार आहे. लोक उशिरा झोपतात आहे, उशिरा उठतात आहे. मला सांगा, चंद्र आणि सूर्याने येणं जाणं जर वेळा बदलल्या तर काय होईल? बरोबर आहे, पूर्ण हलून जाईल ना, सिस्टम हलून जाईल. आज माणसाची सिस्टीम त्याच्यामुळे हलते. मग कॅन्सर सारखे आजार, डायबिटीज, BP हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स त्याच्यामुळे वाढत चालले. आज दिवसेंदिवस डिप्रेशन वाढत चाललंय. माणूस हा एकत्र राहणारा प्राणी आहे, तर बरेच लोक एकटे राहायला लागलेत. करेक्ट. दिवस आणि रात्र, त्यांचा दिवस मोबाईलमध्ये चालू होते, रात्र मोबाईलमध्ये चालू होते, संपते. दिवस आणि रात्र मोबाईलमध्येच असतात. मग घरातल्या लोकांची संभाषण बंद होत चाललंय. मग आनंद व्यक्त होत नाहीये. मग कुठेतरी आतमध्ये शोक उत्पन्न होतोय, कुठेतरी भीती उत्पन्न होते, कुठेतरी आत्महत्येचे विचार उत्पन्न होतात आणि त्यातनं वेगवेगळे आजार उत्पन्न होतात. ओके, ग्रेट. तर आता आपण जसं स्लीप डिस्कची तर इतकी डिटेलमध्ये गोष्टी केलेल्या आहेत, मला हे जाणून घ्यायचं आहे की तरुणांमध्ये आणि जे वृद्ध व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये जो हा आजार आहे तो वेगवेगळ्या प्रकारे दिसतो का? एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा एखादी गोष्ट आपण उचलतोय किंवा ठेवतोय किंवा ढकलतोय त्या वस्तूला. बऱ्याच वेळा दिवाळी दसऱ्यामध्ये आपण घर आवरायला काढतो आणि त्या काळामध्ये बऱ्याच वेळा कुठेतरी एखादा झटका बसतो, क्विक सडन ऑफ ॲक्शन होते आणि कुठेतरी कमरेतनं ती गादी बाहेर येते. किंवा एखादा गेम खेळतो आणि तो गेम खेळताना पडलोय आणि तिथनं मग कमरेची गादी बाहेर आली. तर एक लक्षात घ्या, लहान मुलांमध्ये बऱ्याच वेळा कंबर दुखणी ही होते, डिस्क बाहेर येते, फर्स्ट ग्रेडला असते. 24 तास तुम्ही आराम करताय, झोपून राहताय, तर तुमची गादी ही ऑटोमॅटिक आत जाणार आहे. तुम्ही 24 तास ते 72 तास झोपून राहताय, तुमची गादी ही ऑटोमॅटिक आत जाणार आहे. तिथे ट्रीटमेंटची गरज नाही आहे. परंतु जिथे गादी ही बाहेर आली आहे, स्पाझम येतोय, सकाळी उठल्या लगेच कंबर कडक होती आहे, तिथे तुम्हाला ट्रीटमेंट घ्यावी लागणारी मॅन्युअल थेरपी इज रिक्वायर्ड. ओके.
परंतु तरुण मुलांमध्ये आम्ही बघतो की कुठेतरी गेम खेळताना पडलो आहे, झाडावरनं पडलो आहे, किंवा कुठेतरी खूपच जोर मारले आहेत, खूपच डेडलिफ्ट मारली आहे चुकीच्या पद्धतीने, कुठेतरी कंबरेला लचक बसली आहे, प्रज्ञापरात काहीतरी चूक केली आणि त्यातनं कंबर दुखायला लागली. ओके. चुकीच्या मुवमेंट्स, चुकीचे पोश्चर्स, दिवसभर मोबाईलवरती चुकीच्या पद्धतीने बसला आहे, लॅपटॉपवर चुकीच्या पद्धतीने बसलेला आहे, यामुळे तरुणांमध्ये हे आजार वाढताना दिसतात आहे. आणि वयोवृद्धांमध्ये पण आजकाल रिटायरमेंट झालेली आहे, घरातनं ते बाहेरच पडत नाही आहे, वॉक नाही आहे, एक्सरसाइज नाही आहे, जेवण अवेळी आहे, एखादी सिरियल बघत बघत जेवतात, ते किती जेवलं हे कळत नाही आहे, भरपूर जेवलेत, करेक्ट, किंवा कमी प्रमाणात जेवलेत. मग त्यामुळे वयोवृद्धांमध्ये वेगवेगळे आजार बघायला मिळतात. त्याचबरोबर वयोवृद्धही लोक काही वेगवेगळी आसनं चुकीच्या पद्धतीने खूप वेळ करतात, व्हिगरसली आसनं करतात, दुखायला लागले म्हणून खूप वेळ आसनं करतात, त्यांना वाटतं बरं होईल, पण ते बरं होण्यापेक्षा अपायच होतो. त्याचबरोबर बऱ्याच वेळा कधी टॉयलेटमध्ये जात असताना रात्रीच्याला लाईट लावलेली नसते, पाणी असतं सांडलेलं, मग तिथे कुठेतरी पडतात आणि तिथे फ्रॅक्चर्स होतात. वयोवृद्धांमध्ये फ्रॅक्चर्स हे खूप बघायला मिळतात. कुठेतरी पडले, कुठेतरी खुर्ची सरकली, खाली आपटले, गाडीवरनं पडलेले आहेत, मग तिथे त्यांच्या मणक्याच्या आजूबाजूला डिजेनरेटिव्ह चेंजेस, झीज खूप प्रमाणात बघायला मिळते, तिथे कुठेतरी फ्रॅक्चर्स बघायला मिळतात. मग तिथे आयुर्वेदातली धारा ट्रीटमेंट, त्याचबरोबर मर्मचिकित्सा आणि त्याचबरोबर कार्ल्टन बोर्ड मेथड नावाचं मॅनिप्युलेशन जे आहे ते वयोवृद्धांमध्ये आम्ही देतो की 2 मणक्यातलं अंतर वाढवतो आणि ते फ्रॅक्चर्स हील होतात फटाफट. ओके, असे फरक आहेत. येस. पण महिलांमध्ये प्रस्तुतीनंतर हा जो त्रास आहे हा जास्त का वाढतो? एक लक्षात घ्या, महिलांमध्ये बऱ्याच वेळा तुम्ही बघता तर काही महिलांमध्ये आज 2-2, 3-3, 4-4, 5-5 वेळा अबॉर्शन्स होतात आणि त्यानंतर डिलिव्हरी राहते. तर बऱ्याच वेळा अबॉर्शनमुळे तिथे धातुक्षय झालेला असतो आणि त्यामुळे कंबर दुखायला लागते. काही लोकांमध्ये, महिलांमध्ये मी बघतो डिलिव्हरी झाली आहे, 4था-5वा दिवस आहे, आज स्कार्फ आणि स्वेटर बांधणं हे बरेच कमी झालंय. हो. तर कंपल्सरी 1.5 महिना स्कार्फ आणि स्वेटर घातला पाहिजे. शेकशेगडी ही घेतली गेली पाहिजे. आज शेकशेगडी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. लोक लगेच AC मध्ये जातात, ते पिक्चरला जातात, ते पिझ्झा बर्गर सँडविचेस खातात. तर एक लक्षात घ्या, प्रसूती झाल्यानंतर सुतिका अवस्थेमध्ये त्या सुतिकेने, त्या गर्भिणी, त्या महिलेने कमीत कमी 1.5 महिना या त्या बंद खोलीमध्ये तिचा वास्तव्य पाहिजे, जसं आधी व्हायचं. ओके. त्याचबरोबर तिने स्कार्फ स्वेटर कंपल्सरी घातला पाहिजे. बाळालाही शेकशेगडी दिली गेली पाहिजे आणि बाळाला तेल लावलं गेलं पाहिजे. बाळाला मसाज करून त्यानंतर त्याला स्टीम दिली पाहिजे आणि त्या आईलाही स्टीम दिली पाहिजे आणि ते बाळ आईच्या जवळ पाहिजे. ओके. आज बघतो आपण ते बाळ जन्माला आलेलं आहे, 15 दिवसात आईच्या शेजारी लॅपटॉप आणि मोबाईल असतो, मग बाळाला दूध येत नाही, बाळाचं पोट डंबरतं, लघवी साफ होत नाही, पोट साफ होत नाही, बिकॉज तिच्या दुधामधली कमतरता, बाहेरची दुधं दिली जातात त्यामुळे ते बाळाला पचत नाही. त्याचबरोबर काही लोकांचे सीझर्स होतात. मग सीझर्समुळे बऱ्याच वेळा जिथं भूल दिलेलं असतं इंजेक्शन, त्या भागामध्ये बऱ्याच स्त्रियांमध्ये पावसाळा आला की दुखायला लागतं. करेक्ट. बऱ्याच स्त्रियांमध्ये पण पेन होतं, सांधे दुखायला लागतात. बऱ्याच स्त्रिया त्या पाळी आली रे आली की ती जी परिचर्या केली पाहिजे, 4 दिवस अंगावरती जेव्हा जाते त्यावेळेस तुम्ही घरी शांत बसा. त्या काळात लोक व्यायाम करतात, त्या काळात लोक जिने चढतात, किल्ले चढतात. त्या काळामध्ये विस्परची ॲड बघितली जाते, कुछ भी करो हम कुछ भी कर सकते है. झोका घेतात, मोठ्या पद्धतीने खेळतात, जिने चढतात, मोठी कामं करतात. मग त्या काळामध्ये तो वायूचा अवरोध उत्पन्न होतो. तिथं जाऊन पुढे जाऊन PCOD, PCOS, फायब्रॉइड, सिस्ट, गर्भाशयात गाठी होणं, कॅन्सरसारखे प्रकार होणं, हे सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामुळे होतात आणि त्यातनं वेगवेगळे कंबरदुखी, मानदुखीला सुरुवात होती. ओके. तर आता सायटिका डिस्क प्रॉब्लेम जो आहे, तर त्याच्या मुंग्या का येतात हातापायाला? एक लक्षात घ्या, MRIमध्ये डिस्क हर्निएशन, डिस्क पोट्रुजन हे लिहून येतं. त्यामध्ये बेसिकली 2 मणक्यातलं जे अंतर आहे ते कमी होतं आणि ती गादी ही बाहेर येते. बाहेर येऊन ती मज्जातंतूवरती दबली जाते आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा पेशंटला मुंग्या येतात. तर जे पोट्रुजन आहे, काही लोकांमध्ये हिमॅन्जिओमा दिसतो, काही पेशंटमध्ये
गाठी उत्पन्न होतात, काही लोकांमध्ये डिजनरेटिव्ह चेंजेस, ऑस्टिओफाइट्स म्हणजे बोनची ग्रोथ होऊन ती डिस्क दबली जाते. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक पेशंट टू पेशंट तिथं निदान करायचं आहे की ग्रेड 1 आहे, ग्रेड 2 आहे, ग्रेड 3 आहे आणि ग्रेड 4 आहे का ग्रेड 5 आहे. बऱ्याच वेळा चप्पल निसटते, काही लोकांचा लघवीचा कंट्रोल जातो, काही लोकांना 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ चालता येत नाही, काही लोकांना प्रचंड मुंग्या असतात, काही लोकांना नमनेस असतो. तर हे प्रत्येक सायटिकाच्या पेशंटमध्ये पेशंट टू पेशंट व्हेरिएशन बघायला मिळतात. ज्या पेशंटला बधीरपणा आहे तो पेशंट बरा व्हायला लागल्यानंतर त्याला मुंग्या चालू होतात. ओके. जो पेशंटला मुंग्या येतात ते त्यातला सकाळी मॉर्निंग स्टिफनेस चालू होतो म्हणजे तो बरे झालेला आहे. कमरेचं दुखणं जे आहे ते पायाकडचं जे दुखणं आहे ते कमरेकडे आलं आहे म्हणजे समजायचं पेशंट बरा होत चालला आहे. ओके ओके. खूप छान पॉडकास्ट होता दादा. पण कसं आहे की पॉडकास्ट एंड करायच्या अगोदर मला अजून एक प्रश्न आहे. ज्या लोकांना मणक्याचा हा प्रॉब्लेम आहे त्यांनी कोणत्या प्रकारचा योगा करावा आणि ज्यांना नाही आहे त्यांनी कोणत्या प्रकारचा योगा करावा? म्हणजे तुम्ही मला एक डिशच अशी मागितली की ते सगळ्या षडरसात्मक आहार मला पाहिजे बाबा, अशी एक कटोरी दे. तर एक लक्षात घ्या, सूर्यनमस्कार जे आहेत ते तुम्ही कंपल्सरी रोज केले गेले पाहिजेत. सूर्यनमस्कारामध्ये 12 पोजेस आहेत. प्रत्येक पोजमध्ये आपल्याला कमीत कमी 20 सेकंद थांबायचं आहे. अच्छा. त्याचबरोबर सोमवार म्हणजे मंडे योगा प्रोग्रॅम, वेनसडे योगा प्रोग्रॅम, फ्रायडे योगा प्रोग्रॅम असे काही व्हिडिओज 1 तासाचा योगा त्याचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आम्ही यूट्यूबला अपलोड केलेलं आहे. ज्यांना इच्छा आहे त्यांनी ते योगा बघा आणि तुम्ही घरातल्या प्रत्येक व्यक्तीला घेऊन तो योगा तुम्ही कंपल्सरी करा. तुमचे मानेची दुखणी असू द्या, कमरेची दुखणी असू द्या, हाडांची दुखणी असू द्या, गुडघ्याची दुखणी असू द्या, त्याचबरोबर गादी बाहेर आलेली असू द्या, तुम्ही जर तो योगा प्रामाणिकपणे करताय, त्याबरोबर वाफारा आठवड्यातले 3 दिवस घेताय तर तुमचा नक्कीच मणक्याला बळकटी राहणार आहे. त्याचबरोबर एरंडाच्या बियाची खीर घ्या, त्याचबरोबर डिंकाचे लाडू खावा. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर नक्कीच तुमच्या मणक्याला बाय बाय करायचं आहे. ओके ओके, ग्रेट. तर थँक्यू सो मच. परत एकदा मी तुमचे यूट्यूबची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, म्हणजे कोणाला जर तिथून रेफरन्स हवा असेल व्हिडिओज वगैरे ते पाहतील. आणि तुम्ही पण जर काही प्रॉब्लेम्स असतील स्पाईन रिलेटेड, आज आपण जो पॉडकास्ट इतका डिटेलमध्ये केला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की डॉक्टर विराज भंडारी ही जी थेरपी आहे किती महत्त्वाची आहे आणि का ह्याला युनिक मानलं जातं बाकींपेक्षा. तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दादांना. मी पूर्ण डिटेल मेन्शन केले आहे डिस्क्रिप्शनमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच दादा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.